आपल्यासोबत कॅबिनेट मंत्री छगन भुजबळ आहेत, आपण त्यांच्याशी संवाद साधणार आहोत। तर सर काय सांगाल, आज म्हणजे ज्या ठिकाणी आपण दरवर्षी येतात त्या वर्षी येतात, म्हणजे मी लहानपणापासून येतोय। शेजारच्याच वाडीमध्ये माझं लहानपण गेलेलं आहे आणि लहानपणापासून इथला कार्यकर्ता, इथला आता अध्यक्ष आहे। पण काय भावना आहेत या क्षणी बाप्पाला निरोप? लहानपणी कार्यकर्ता होतो, 30-40 वर्ष अध्यक्ष, आता समीर पंकज बघताय। बाप्पाकडे सगळ्यांना आनंदात आहे, पण इकडूनच राजकीय सुरुवात झाली म्हणायला काही वावगा ठरणार नाही? आवाज येत नाही, बाप्पा देखेगा। एक महत्त्वाचा प्रश्न आहे, ओबीसी आणि मराठा आरक्षणासंदर्भात पुन्हा वादाची ठिणगी जी आहे ती उडालेली पाहायला मिळते। या संदर्भात बाप्पा सगळ्यांना सुबुद्धी देईल। पण या संदर्भात बाप्पाकडे काही साकडं घातलंय का? सगळ्यांना सुबुद्धी द्या। नक्कीच आपल्यासोबत छगन भुजबळ होते, आपण त्यांच्याशी संवाद साधला। या ठिकाणी ते गणेशोत्सवानिमित्त आलेले, दरवर्षीप्रमाणे यावर्षी देखील बाप्पाला निरोप देण्यासाठी आलेले आणि अशामध्येच बाप्पाला जे आहे त्यांनी साकडं घातलंय। त्यांचं थेट म्हणणं आहे की सगळ्यांना जी आहे ती सुबुद्धी द्या आणि हे साकडं घालून आता आपण जर पाहिलं माझगावचं अंजीरवाडी सार्वजनिक गणेश उत्सव मंडळाच्या बाप्पाला ते निरोप देताना आपल्याला पाहायला मिळतात।